नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची जी आहे न्यूज आलेली आहे ती म्हणजे भरतीची न्यूज आलेली आहे आणि ही जी भरती होणार आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिला आहे त्या अर्ज करण्यासाठी पात्र आहे। याच्यामध्ये जी भरती होत आहे ती होत आहे अंगणवाडीमध्ये। तर अंगणवाडीमध्ये ही जी आहे भरती निघालेली आहे। मदतनीस या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील एकूण 14,690 इतक्या अंगणवाडी मदतनीसांची जी आहे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तब्बल 14,690 जी आहे मदतनीस अंगणवाडी यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बऱ्याच कालावधीपर्यंत हे जे मॅटर आहे हे कोर्टमध्ये होतं। याच्यामध्ये आधी जी आहे पात्रता 10वीवर होती, परंतु आता याची पात्रता जी आहे 12वीवर करण्यात आलेली आहे। अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जे आहे जाहिराती प्रसिद्ध होत आहे। याच्यामध्ये आदिवासी नागरी विभाग आणि ग्रामीण विभाग तर तिन्ही विभागामध्ये जे आहे प्रसिद्ध होत आहे। ग्रामीण भागात सुद्धा, नागरी सुद्धा आणि आदिवासी भागात सुद्धा या मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या 18 ते 35 वर्ष वयोगटातील तसेच विधवा उमेदवाराच्या बाबतीत 40 वर्ष वयोगटातील वयोमर्यादा जी आहे निश्चित केलेली आहे। जर तुमचं वय 18 ते 35 मध्ये असेल किंवा आरक्षणानुसार याच्यामध्ये सवलत सुद्धा असेल आणि विधवा जर असतील तर मग 40 वर्षपर्यंत इच्छुक महिला उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे। जे की संबंधित बाल विकास अधिकारी आहे त्यांच्या कार्यालयात तुम्हाला अर्ज करायचा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। रिक्त पदे भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। ते 31 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला रिक्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे। महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत। तरी मित्रांनो, मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही जर अर्ज केला नसेल तर अर्ज तुम्हाला जे आहे संबंधित यांनी जे म्हटलेलं आहे महिला आणि बाल विकास विभाग जिथं आहे तिथं तुम्हाला करायचं आहे। तर बघा, संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी जे की बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात तुम्हाला अर्ज याचा सादर करायचा आहे। अजून सविस्तर माहिती आपण याच्या संदर्भात घेऊन येऊ आणि कुठल्या जिल्ह्याच्या ज्या जागा निघाल्या त्याचं सुद्धा तुम्हाला अपडेट मराठी जॉब्स या पोर्टलवर तुम्हाला मिळेल। marathijobs.in टाईप करायला विसरू नका। या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।